पक्षप्रवेशाच्या पार्श्वभूमीवर राजवर्धन पाटलांनी युगेंद्र पवारांची भेट घेतली। पक्षप्रवेश सोहळ्याला उपस्थित राहण्याचं युगेंद्र पवार यांना निमंत्रण। बीडचे विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांनी शरद पवारांची भेट घेतली। बीडमधून पुन्हा आपणच निवडणूक लढवणार, क्षीरसागर यांना विश्वास। बच्चू कडू यांना मोठा धक्का, प्रहारचे आमदार राजकुमार पटेल 10 तारखेला शिंदे गटात प्रवेश करणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार, पटेल यांची माहिती। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला उमरखेड मतदारसंघात मोठा धक्का, 150 ते 200 पदाधिकारी कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश। यवतमाळमध्ये व्यावसायिक विजय चोरडिया यांना भाजपमधून विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी दावेदारी, त्यामुळे सलग 2 टर्म आमदार असलेल्या संजीव रेड्डी बोधकुरवार यांना आता पक्षांतर्गत गटबाजीतून आव्हान। अहमदनगरच्या अकोले विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार किरण लहामटे निवडणूक लढवणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घोषणा केली। नाना पटोलेंच्या नेतृत्वात काँग्रेसला 32 वर्षांनंतर विदर्भाला लीडरशिप मिळतेय, त्यामुळे काँग्रेस पक्ष जास्तीत जास्त जागांवर लढण्याची तयारी करतोय, काँग्रेस नेते सतीश चतुर्वेदी यांची प्रतिक्रिया। नांदेडच्या नायगाव मतदारसंघात काँग्रेसमधील गटबाजी उघड, दिवंगत खासदारांच्या शोकसभेच्या बॅनरवर माजी खासदार खतगावकरांना स्थान नाही, काँग्रेसच्या कार्यक्रमाला खतगावकरांची उपस्थिती। पलटणमध्ये तुतारी हातात घ्यावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा, मात्र हा निर्णय रामराजे घेतील, रामराजेंचे पुतणे विश्वजित राजे नाईक निंबाळकर यांचं वक्तव्य। पालघरच्या उरण विधानसभेत शेकापचा प्रचार मेळावा, शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांचे कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश, मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती। छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा, यावेळी उपमुख्यमंत्री आणि अन्य मंत्र्यांची उपस्थिती। मंत्रिमंडळाच्या बैठकीत बंजारा लमान तांड्यामध्ये ग्रामपंचायतीसाठी लोकसंख्येची अट शिथिल करण्याचा निर्णय, छत्रपती संभाजीनगर विमानतळावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा बंजारा समाजाकडून सत्कार। लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम सुरू असताना धनगर आरक्षणाचा बॅनर घेऊन एक जण उभा राहिला, मुख्यमंत्र्यांकडे आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली। सांगलीच्या जतमध्ये भाजपच्या बूथ प्रमुखांच्या बैठकीत 2 गटात वाद, दोन्ही गटातील कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की, जत विधानसभेच्या उमेदवारीवरून राडा झाल्याची माहिती। मालवणमधील राजकोट किल्ल्यावर देशातील सर्वोत्कृष्ट शिल्पकारांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला जाणार, मंत्री दीपक केसरकर यांची माहिती। पावसाळी काळामध्ये पर्यटनासाठी बंद केलेला ऐतिहासिक जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी पुन्हा खुला, पर्यटकांसह स्थानिकांनी पुरातत्व विभागाचे आभार मानले। अजित पवारांच्या अकोले दौऱ्यावेळी आदिवासी बांधवांकडून पारंपरिक नृत्याचं सादरीकरण, यावेळी आदिवासी बांधवांमध्ये अजित पवारांनी सहभागी होत ठेका दिला। अकोल्यामध्ये भाजप आमदार रणधीर सावरकर यांच्या मतदारसंघात ठाकरे गटाची भव्य मशाल रॅली, अकोला पूर्वेमध्ये ठाकरे गटाकडून ठिकठिकाणी बॅनरबाजी। पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात अनिल सावंत यांनी तरुण मतदारांसाठी आयोजित केलेला नोकरी महोत्सव, यावेळी 1000पेक्षा जास्त तरुणांना रोजगार मिळाला। नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नव्या इमारतीचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि फडणवीसांच्या हस्ते भूमिपूजन, लवकरच 12 मजल्यांची भव्य इमारत उभारली जाणार। रत्नागिरी रेल्वे स्टेशनला परतीच्या पावसाचा फटका, पावसामुळे उद्घाटनापूर्वीच रेल्वे स्टेशनवरच्या भिंतीची दुरावस्था झाल्यानं कामावर प्रश्नचिन्ह, येत्या 2 दिवसात रत्नागिरी रेल्वे स्टेशनचं उद्घाटन होणार होतं। नेरळ माथेरान मिनी ट्रेन लवकरच सुरू होणार, रेल्वे रुळावरचे अडथळे दूर करण्यास सुरुवात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।